साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। शासकीय कंत्राटीकरण आणि शाळा दत्तक योजना, शासन निर्णयाची युवा महासंघाच्या वतीने होळी, फक्त होळी, पुढील आंदोलन याहून अधिक तीव्र राहील। ॲडव्होकेट अनिल वासम। शासकीय पदाचे कंत्राटीकरण, शासकीय शाळा दत्तक योजना, संभाजीनगर आणि नांदेड येथील औषध व आवश्यक आरोग्य सुविधा अभावी निष्पाप रुग्णाचे झालेले मृत्यूकांड, पत्रकार व विचारवंतावरील भ्याड हल्ले, गोदुताई नगर येथील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त आणि जड वाहतूक आदी प्रश्न व मागण्या घेऊन युवा व जनता विरोधी शासन निर्णयाची आज फक्त होळी केली। यापुढील आंदोलन आणखी तीव्र असेल असा इशारा युवा महासंघाचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट अनिल वासम यांनी दिला। गुरुवारी दिनांक 12 ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद पूनम गेट येथे युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली सरकारी नोकऱ्याचे कंत्राटीकरण करण्याचा शासन निर्णय तात्काळ रद्द करा, शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सर्व माध्यमाच्या शाळा दत्तक योजना रद्द करा, आरोग्य सुविधा अभावी दगावलेल्या निष्पाप मैताच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत करा, गोदुताई परोळेकर नगर येथील जड वाहतूक आणि मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त आदी मागण्या घेऊन राज्य सरकारच्या विरोधात शासन निर्णयाची होळी आणि निषेध धरणे आंदोलन पार पडले। केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देऊन सारा परिसर दणाणून सोडले। होळी करताना पोलीस आणि युवा कार्यकर्ते यांच्यात झटापट झाली। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्या प्रतिमा जाळण्यात आले। यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले। DYFIच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं सरकार चाललंय, शासकीय पदांचं कंत्राटीकरण असेल, स्थानिक माध्यमांच्या किंवा शासकीय शाळांचं दत्तक योजना असेल, त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या संभाजीनगर आणि नांदेडमध्ये औषधांअभावी जे मृत्यूकांड झालेला असेल, या घटना महाराष्ट्राला आणि पुरोगामी महाराष्ट्राला शोभणाऱ्या नाहीत। एकीकडे स्वतःला गतिमान सरकार, वेगवान सरकार म्हणणारे हे फडणवीस आणि शिंदे सरकार लोकांच्या जीवाशी खेळतंय। आमच्यासारखे कित्येक बेरोजगार आज कोट्यावधी लोक नोकरीसाठी वणवण फिरतायत। डिग्री आहेत, डिप्लोमा आहे, PhD आहे, पण नोकरी नाही। अहो, तहसीलदार सारखं पद देखील आज हे कंत्राटीकरणाच्या पद्धतीनं भरण्याची भाषा करतायत। यांचा निषेध या ठिकाणी आम्ही करत आहोत। आमची मागणी एकच आहे, शासकीय पदांचं कंत्राटीकरण रद्द झालं पाहिजे आणि आज शाळा चालवण्यासाठी असमर्थ असणारे सरकार ही जी शाळा दत्तक योजना आहे, ही योजना बंद केली पाहिजे। लोकांच्या आणि भांडवलदारांच्या घशात घालण्यासाठी ही योजना आणलेली आहे। या योजनेचा ठिकाणी जळजळीत मी निषेध करतोय। इतकंच नसून आज आपल्या जिल्ह्याचे हे तानाजी सावंत स्वतः डॉक्टर आहेत आणि म्हणून त्यांना आरोग्यमंत्री केलेलं आहे आणि यांच्या हलगर्जीपणामुळं संभाजीनगर असेल, नांदेड असेल आणि महाराष्ट्रात अन्य ठिकाणी केवळ औषधं नाहीत, शस्त्रक्रियासाठी त्या काही सामान नाही, कर्मचारी नाहीत आणि डॉक्टर सुद्धा उपलब्ध होत नाहीत। अशामुळं निष्पाप लोकांना स्वतःचा जीव गमवावा लागतो। याची सर्वस्वी जबाबदारी या तानाजी सावंतची आहे। त्यांना बडतर्फ केलं पाहिजे, त्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। म्हणून या सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी होळी करणार आहे आणि ही होळी ही आमची सुरुवात आहे। आमचं आंदोलन याहून अधिक तीव्रतेने भविष्यात होणार आहे। याची दखल या सरकारला घ्यावं लागेल। म्हणून आम्ही या ठिकाणी आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे आणि भविष्यामध्ये याहून अधिक तीव्र लढाई आमची असणार आहे।